नमस्कार मित्रांनो, मी योग शिक्षक राकेश पटेल मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपले स्वागत करीत आहे। आज आपण पवन मुक्तासनाबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत। आपल्या शरीरात असलेले पवन म्हणजे वायू, मुक्त म्हणजे बाहेर काढण्याचे मुख्य काम ह्या आसनाचे आहे, म्हणून ह्यास पवन मुक्तासनाने संबोधतात। हे आसन आपण कसे करावे? तर प्रथम पाठीवर झोपावे, दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय समांतर वर उचलावे, तदनंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही हाताने घट्ट विळखा घालून पकडावे। आता त्याच स्थितीत श्वास पूर्णपणे हळूहळू सोडत मान वर उचलत माथा गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा। पोट आतमध्ये खेचून धरावे। ही ह्या आसनाची अंतिम स्थिती होय। प्रथम मान खाली जमिनीला टेकवावी, दुमडलेले दोन्ही पाय वर सरळ करत हळूहळू खाली जमिनीवर आणावे। सुरुवातीला श्वासावर नियंत्रण राहत नाही, सराव महत्वाचा। अंतिम स्थितीत सुरुवातीला 5 सेकंद राहावे, सरावानंतर 30 ते 45 सेकंद राहू शकता। मित्रांनो, ह्यात अडचणी तर येणारच। जास्त लठ्ठ साधकांनी प्रथम एकपदा पवन मुक्तासनाचा सराव करावा। योग्य योग शिक्षकाच्या सानिध्यातच हे आसन करावे। पाठ, मान, मणक्याचे विकार, हार्निया, अपेंडिस असलेल्या साधकांनी हे आसन टाळावे। पोटाचे ऑपरेशन झालेल्या साधकांनी योग्य योग साधकाची मदत घ्यावी। पोटातील अवयवाला सूज तसेच मूतखड्याचा त्रास असलेल्या साधकांनी हे आसन करू नये। गर्भवती स्त्रियांनी शक्यतो हे आसन टाळावे। करावायचे असल्यास योग्य योग शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे। आता या आसनाचे फायदे बघूया। ओटी पोटावर दाब पडल्यामुळे पोटातील अपानवायू व अनावश्यक वायू शरीराबाहेर टाकण्यास मदत होते। स्तनांचा स्नायूवर आरोग्यकारक दाब येऊन त्याचे कार्य सुरळीत चालते। मेद कमी होऊन शरीर हलके व चपळ बनते। इंद्रग्रंथी व उपेंद्र ग्रंथी क्रियाशील बनतात। पचन संस्था व उत्सर्जन संस्थाचे कार्य उत्तम होते। कंबर लवचिक बनते। आसन करताना प्रत्येक स्थितीत जास्त थांबल्याने जास्त फायदा होतो। आज आपण पवन मुक्तासनाबद्दल थोडक्यात अशी चर्चा केली। भेटूया पुढच्या भागात एका नवीन योग आसनासोबत। तोवर स्वामींची आम्हा सर्वांवर कृपा राहो। श्री स्वामी समर्थ।